नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी इथे 2च बटाटे घेतलेले आहेत. 2 बटाट्यांपासून भरपूर अशी रेसिपी बनवणार आहोत आपण. तुम्ही खायला कंटाळणार नाहीत एवढी रेसिपी आहे ही. तर 2च बटाटे लागतील आपल्याला, पण बटाटे आपल्याला जुने नाही घ्यायचे आहेत. आता बाजारात नवीन बटाटे आलेले आहेत ते घ्यायचे आहेत. तर नवीन बटाट्याचे आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा साल काढून घ्यायचा आहे आणि जे बटाट्याचा आकार आहे तो मोठा मोठा घ्यायचा आहे. म्हणजे आपण जे चिप्स बनवू ना ते मोठ्या मोठ्या साईजचे पडतील आणि एकदम वेगळ्या प्रकारचे चिप्स बनवणार आहोत. तर पहिल्यांदा काय बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. तर पटापट मी बटाट्यांची साल काढून घेतली आणि ना बटाट्याची साल काढल्या ते लगेच काळे पडायला लागतात. म्हणून काय करायचं, आपल्याला पटापट पाण्यामध्ये टाकायचं आहे. पाण्यामध्ये टाकून आपल्याला काय करायचं आहे, स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत बटाटे. तर पाहू शकता मी अशा प्रकारे बटाट्यांचा स्टार्च निघून गेला पाहिजे. तर धुवून घेतलेले आहेत एकदम स्वच्छ बटाटे, पाहू शकता. त्याच्यानंतर आता आपल्याला खिसून घ्यायचे आहेत. तर खिसणी पाहू शकताय मी कोणत्या साईजची यूज करते. तर अशा प्रकारची आपल्याला खिसणी पाहिजे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी वर व्हिडिओवर टॅग करते, तुम्ही नक्की घ्या त्या व्हिडिओवर जाऊन. तर जर नसेल तुमच्याकडे तर अशा प्रकारे आता हे बटाटे घ्यायचे आहेत आपल्याला आणि पाहू शकताय असा खिसून घ्यायचा आहे. एकदा असं खिसल्यानंतर ना लगेच बटाटा फिरवून घ्यायचा आहे आणि ह्या साईजनं असं खिसून घ्यायचं आहे. प्रत्येक वेळेस आपल्याला एका साईडने खिसल्यानंतर दुसऱ्या साईडने फिरून अशा प्रकारे खिसून घ्यायचं आहे. म्हणजे डिझाईन खूप छान येते चिप्सला. तर पाहू शकता एकदा असं जसं व्हिडिओत दाखवलं आहे ना तशाच प्रकारे तुम्हाला खिसून घ्यायचं आहे. तर मी पूर्ण बटाटा आता खिसून घेणार आहे आणि तुम्हाला दाखवते चिप्स कशा प्रकारे पडलेत. तर पाहू शकता जसे पॅकेटमध्ये येतात ना जाळीदार, मी खूप विचार करत होते की हे चिप्स कशाने बनवतात इतके जाळीदार मस्त. पण असं बनवतात, ही खूप छान ट्रिक आहे. तुम्हीसुद्धा जेव्हा तुम्ही चिप्स बनवशाल ना, तुम्ही वर्षभरासाठी जरी चिप्स बनवताल त्याची डिझाईन तुम्ही अशी देऊ शकता. एकदम सोपी आहे, नक्की ट्राय करा. तर भरपूर सारे घेतलेले आहेत बनवून, फक्त 2 बटाट्यांचे एवढे चिप्स झालेले आहेत आणि मस्त अशी जाळी पडलेली आहे. आता पाहू शकताय मी पाण्यामध्येच खिसून घेतलं होतं कारण लगेच चिप्स काळे पडतात. आता 2 ते 3 पाण्याने आपल्याला छान चिप्स धुवायचे आहेत, जोपर्यंत त्याचा व्हाईट कलरचा स्टार्च निघून जात नाही तोपर्यंत. त्याच्यानंतर पूर्ण पाणी काढायचं आहे आणि एका कापडावर आपल्याला अशा प्रकारे ते वाळत घालायचे आहेत. म्हणजे काय उन्हाळा वाळत नाही घालायचे आहेत आपल्याला, लगेच तळायला टाकायचे आहेत. म्हणजे आपण इन्स्टंट चिप्स बनवणार आहोत. वाळत घालणार, मग त्याला वाळू देणार, मग चिप्स करणार. का वेळ नाही आपल्याकडे, आपण झटपट करूयात. तर पहिल्यांदा पाहू शकता मी कापडावर टाकून दिलेलं आहे. त्याच्यानंतर पूर्ण आपल्याला त्याचं पाणी जे आहे अशा प्रकारे पुसून काढायचं आहे. तुमच्याकडे जर टिश्यू असेल तर टिश्यूने सुद्धा तुम्ही अशा प्रकारे पुसून काढू शकता त्याच्या एक्स्ट्राचं पाणी. आता त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला कढई ठेवायची गॅसवर, त्याच्यामध्ये भरपूर सारं तेल टाकायचं आहे तळण्यासाठी. तर तेल गरम होऊ द्यायचं आहे. आता आपल्याला गरम तेलामध्ये आपल्याला हे चिप्स टाकून द्यायचे आहेत. तुम्ही जेवढे पाहिजेत ना तेवढे टाकू शकता. हे काय चिप्स ना एकमेकांना चिटकणार वगैरे नाही आहेत, मस्त असे कुरकुरीत हे चिप्स बाहेर निघतात. आता मी पाहू शकता पटापट जेवढे मावतील ना तेवढे टाकणार आहे आणि राहिलेले दुसऱ्या बॅचमध्ये तळून घेऊया, काहीच हरकत नाही कारण तेल तर तापलेलंच असतं. तर पटापट जेवढे मावतील तेवढे टाकते आणि मस्त असे तळून घेते. आता गरम तेलात आपल्याला हे टाकायचं आहे. थोडंसं हळू टाका म्हणजे अंगावर तेल तुमच्या उडणार नाही अशा प्रकारे, आणि पाणी राहणार नाही. तुमच्या जर बटाटा चिप्समध्ये जर त्या पाणी राहिलं तर थोडंसं तेल वर उडतं, मग तुमच्या अंगावर पडू शकतं. म्हणून शक्यतो पूर्ण चिप्सचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे, म्हणजे तुमच्या अंगावर नाही उडणार. आता मस्त आपल्याला हे चिप्स जे आहे ते तळून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता थोड्या वेळाने आपल्याला हलवत राहायचं आहे, म्हणजे सगळीकडून सेम तळल्या जातील. कसं एकीकडून तळतील दुसरीकडून नाही तळल असं नाही व्हायला पाहिजे. म्हणून थोड्या वेळाने सतत हलवत राहा, सगळीकडून छान तळतील आणि सगळीकडून छान असं कुरकुरीतच होतील. हे कुरकुरीतच चिप्स होतात. तर आता मस्त तळलेत, हलके फुलके झालेत, दिसण्यावरूनच कळते की छान तळलेत. आता बाहेर काढायचे. तर पूर्ण तेल निसरून आपल्याला आता बाहेर काढून घ्यायचं आहे. तर माझ्या मुलांना थोडंसुद्धा वेट होत नव्हता की मम्मा पटापट दे, झाले का सारखं येऊन पाहत होते. माझी मुलगी पाहू शकताय, मी तिला समजलं की मी काढते चिप्स बाहेर, तर ती लगेच आली की मम्मा दे, मला एकतरी टेस्ट करायला दे, कारण तिला एवढा शेप आवडलेला आहे. मुलांना कसं तीच रेसिपी असते पण वेगळ्या पद्धतीने दिल्यानंतर ना खूप आवडते. आणि हे जे चिप्स असतात बटाट्याचे ना ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत ना खूप जणांना आवडतात. हे किती जरी खाल्ले तरी पोट नाही भरत आपलं, इतके आवडतात. आता पूर्ण चिप्सने आम्ही तळून घेतलेले आहेत, पाहू शकता किती जास्त झालेले आहेत.
वरून अजून टेस्टी लागण्यासाठी चाट मसाला टाकलेला आहे आणि मीठ टाकलेलं आहे. जर तुम्हाला म्हणजे असंच पाहिजे असेल मीठ वरून नाही टाकायचं आहे मला, तर तुम्ही तेलातसुद्धा मीठ टाकू शकता. मला एका ताईने कमेंट केली होती तेलात मीठ टाका म्हणजे छान असे, मग नंतर वरून मीठ टाकायची गरज नाही आहे, तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. पण मी टाकलं नव्हतं इथे, मला नंतर त्यांनी शॉर्ट व्हिडिओला कमेंट केली होती. तुम्ही जर शॉर्ट व्हिडिओ पाहत असाल तर नक्की पहा, खूप सारे व्हिडिओ मी तिथे अपलोड केलेले आहेत. तुम्ही शॉर्ट व्हिडिओला खूप छान प्रेम देता, त्याच्यासाठी मी तुमची खूप जास्त मनापासून आभारी आहे. तर पाहू शकताय मस्त असं टॉस करून घेतलेलं आहे, सगळीकडे मसाला लागलेला आहे आणि कुरकुरीत चिप्स आपले रेडी झालेले आहेत. खूप छान झाले होते, इतके टेस्टी झाले होते ना. मला बनवायला काय अर्धा तास लागला असेल आणि खायला फक्त 2 ते 3 मिनिट लागले, कारण इतके टेस्टी झाले होते. माझ्या मुलांनी ना मस्त फस्त केलेले आहे याला. तर पाहू शकता किती छान अशी जाळी पडलेली आहे. मस्त आम्ही उन्हाला बसलोत, 3-4 वाजता मी बनवलं होतं आणि थंडीनं दिवसभरच वाजते आहे, म्हणून आम्ही मस्त बाहेर गॅलरीत घेऊन गेले चिप्स, मुलांना बोलवलं आणि मस्त 2 मिनटात ह्या चिप्सला आम्ही फस्त केलेलं आहे. इतके टेस्टी झाले होते, तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. तर माझे मुलं पाहू शकता चिप्स पाहिल्यानंतर कसे पळत आले, तुमचेसुद्धा मुलं असेच येतील आणि ट्राय केल्यानंतर कसे झाले होते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि चॅनलला जाता जाता सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका प्लीज. सबस्क्राईब. बाय बाय.